नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. देवपूजेमध्ये या 9 चुका कधीही करू नये. देव पावणार नाही. चला तर मग पाहूया अशा कोणत्या चुका आहेत. श्री स्वामी समर्थ. देवपूजा करून सुद्धा देव प्रसन्न होत नसेल, देवाची कृपा तुमच्यावर होत नसेल तर भक्त हो, लक्षात घ्या, आपल्याच हातून कळत नकळत अशा काही चुका होत आहेत की ज्यामुळे आपल्यावर परमेश्वराची कृपा होत नाही. प्रत्येक गोष्टीचे नियम असतात. उन्हाळ्यात कडक ऊन पडणारच, पावसाळ्यात पाऊस पडणारच. ज्याप्रमाणे निसर्गाचे नियम आहेत, अगदी त्याचप्रमाणे ईश्वर भक्तीचे, देवपूजेचे काही नियम आहेत. या नियमांना अनुसार जर देवपूजा केली तर देव खूप लवकर प्रसन्न होतो, लवकर पावतो. देवपूजा करताना कोणत्या नियमाचं पालन आपण करावे? पहिली गोष्ट, देवाला वाहिलेली फुले हे आपण कधीही स्वतःसाठी वापरू नये. बऱ्याचदा आपल्या घरात ज्या मुली असतात, ज्या गृहिणी असतात, देवाला वाहिलेली फुले स्वतःसाठी वापरतात. तर ही चूक आपण करू नये. जेव्हा आपण देवाचं पूजन करतो, देवासाठी आसन जे आपण अंथरलेलं आहे आणि स्वतःसाठी अंथरलेलं आहे, देवपूजा करताना आपण स्वतःसुद्धा आसनावर बसावे. एखादं कापड घ्यायचं असतं किंवा पाट घेऊन आणि त्यावर बसून पूजा करायची असते. आपलं आसन हे देवाच्या पातळीच्या निम्म्या पातळीवर म्हणजे खाली असावं. देव हे आपल्यापेक्षा उंचीवर वसलेले असावेत. बऱ्याच जणांच्या देवघराला कळस असतो. आपलं जे देवघर आहे त्याला कधीही कळस असू नये. तुळशीपत्र वाहताना विशेष काळजी घ्या. तुळशीपत्र वाहताना ते नेहमी पालथं व्हावं आणि त्यांचे देठ हे नेहमी देवाकडे असावे. विशेष करून भगवान विष्णूंना तुळशीपत्र वाहताना हे पालथं व्हावं आणि त्यांचे देठ हे देवाकडे असावे. आपण दुर्वा अर्पण करतो. श्री गणेशांना या दुर्वा वाहताना दुर्वाची अग्रह म्हणजे टोक हे नेहमी आपल्याकडे असावे. काही जण फळे वाहतात. फळं वाहताना देठ हे नेहमी देवाकडे असावे. बऱ्याच वेळा काही जण आपल्या इष्ट देवतेची स्थापना करतात. देवघरात एकच मूर्ती असते. देवघरात नेहमी एकापेक्षा जास्त मूर्ती असाव्यात. देवघरात कधीच एक मूर्ती ठेवून पूजा करू नका. तिच्या सोबतीला अजून एखादी मूर्ती असावी. बेलाच्या पानांबाबत महादेवाला बेलाचं पान अत्यंत प्रिय आहे आणि हिंदू धर्मशास्त्र असं मानतं की बेलाचं पान हे नेहमी वाहताना पालथं घालावं. कोणत्याही देवीचे पूजन करताना केवळ कुंकवाने त्या देवीचा उच्चार केला जातो. बरेच जण हळद आणि कुंकू दोन्ही लावतात. दोन्ही चालेल, मात्र त्या ठिकाणी कुंकू हे अनिवार्य आहे. देवीला कुंकू हे नेहमी लावायला हवं. नैवेद्य हा नेहमी देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा. जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या उजव्या हाताला देवघरात बऱ्याच मूर्त्या असतात, म्हणून देवघराच्या उजव्या बाजूला आपण जिथे बसलो आहोत त्याच्या आपोआप डाव्या बाजूला येईल. नैवेद्य ठेवण्याआधी त्याच्या खाली पाण्याने चौकोन काढा आणि मग नैवेद्य ठेवा. तसेच दुर्वा असतील, तुळशीपत्र असेल, फुले असतील, त्यांनी या नैवेद्यावर प्रक्षण करा. काही नैवेद्य असतात ते काही देवी देवतांना खूप आवडत असतात. भोलेनाथ यांना दही भात खूप प्रिय आहे. सोमवार असेल आणि तुम्ही महादेवाची पूजा करतात तर दही भाताचा नैवेद्य नक्की अर्पण करा. गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत. सूर्यदेवांना गूळ भात खूप आवडतो. भगवान श्री विष्णूंना दूध भात आवडतो. दूध भाताचा नैवेद्य नक्की दाखवावा आणि देवीला सांजाचा नैवेद्य अत्यंत प्रिय असतो. देवाला तुम्ही उदबत्ती लावत किंवा कापराने आरती लावता. देवाला तुम्ही उदबत्ती लावता किंवा कापराने आरती लावता. आरती ओवाळताना किंवा उदबत्तीने ओवाळताना ती नेहमी घड्याळाच्या दिशेने ओवाळावी. म्हणजे घड्याळाचा काटा जसा फिरतो अशा प्रकारे आपण आरती ओवाळावी. जेव्हा तुम्ही आरती ओवाळता तेव्हा त्या मूर्तीवर त्याचा प्रकाश पडावा. जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो तेव्हा नैवेद्य दाखवल्यावर लगेच खाऊ नका किंवा कोणाला खाऊ देऊ नका. थोडा वेळ तो देवासमोर असू द्या आणि त्यानंतर तो स्वतःचा किंवा इतरांना वाटू शकता. प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत म्हणजेच 1, 3, 5, 7, 9 अशा प्रकारे घालू शकता. 2, 4, 6, 8 अशा समसंकेत घालू नये. जर प्रदक्षिणा घालण्यास मंदिराच्या बाजूने जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घालू शकता.
उजवीकडून डावीकडे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे प्रदक्षिणा घालावी. देवपूजेबाबत कोणकोणते नियम पाळावे हे आपण पाहिले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.